मुलीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार आहे। राज्य सरकार हा नियम लवकरच लागू करणार आहे। राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही या संदर्भात निर्णय घेणार आहे। बालविवाहाचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकारला आता जाग आली आहे आणि त्यानंतर यापुढे आता लग्नपत्रिकेवर वधू आणि वराचं वय हे नोंद करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याचा नियमच आता सरकार करणार असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, बालविवाहाचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं परभणी जिल्ह्यात, तर 48% मुलींचं अल्पवयातच लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवर सरकारनं उशिरा का होईना महत्त्वाचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते धक्कादायक समोर आलेली आहे आणि त्यानंतर स्वरूप आहे। ज्या प्रकारमध्ये लग्नपत्रिकेवरती महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न पाहायला मिळते। बालविवाह जे आहे ते होण्यातील असं सरकारचं म्हणणं आहे। एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये 48 मुलींचा आहे आणि यावरती राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत पावसासह इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून।